मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये ते अजूनही आहेत का हे सुद्धा ते स्पष्ट करतील। या 2 दिवसांपासून त्यांचा कार्यकर्त्यांसोबत संपर्क होता, मानसिक बोलत होते, काही नाराज व्यक्त करत होते, परंतु आज राज्याचे मात्र देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा त्यांच्यासोबत फोन झाला आणि त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि आज त्यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे। या पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे आता आपली भूमिका स्पष्ट करतात। या ठिकाणी त्यांचे महत्वाचे नेते सुद्धा आहेत, संजय शिरसाट आपल्याला दिसतात, प्रताप सरनाईक असतील, असे अनेक महत्वाचे नेते या ठिकाणी सध्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। प्रसार माध्यमांचा जो सेटअप आहे तो सुद्धा लागलेला आहे आणि अर्थात प्रतीक्षा आहे ती राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या येण्याची। झालेली आहे त्या परिस्थितीवरती आज मुख्यमंत्री 2 दिवसांनंतर आज आपण मौन सोडणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ते पत्रकार परिषदेला सुरुवात करतील। आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतो, त्यामुळे मनापासून स्वागत करतो। आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतो, त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या समाजामध्ये हा जो काही विजय मिळालेला ही लँडस्लाइड विक्ट्री आहे, अतिशय मोठा विजय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतो। त्यामुळे